लोचनी रूप पाहता सुख झाले ओ साधणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा आदिनाथे मंत्र पार्वतीसी केला आदिनाथे मंत्र पार्वतीसी केला मथेंद्रे ऐकिला मच्छगर्भी मंत्र पै
आगाध शिवहृदयीचा मंत्र पै आगाध आलासे प्रसिद्ध भक्ती योगे त्या गोरक्षा केले कृपादान त्या गोरक्षा केले कृपादान ते प्रगट जाण गहिणी प्रती गहिणीने दया केली निवृत्तीनाथा दया केली निवृत्तीनाथा गहिणी बालक आसता योग रूप देतुनी ज्ञानेश पावले प्रसाद देतुनी ज्ञानेश पावले प्रसाद आदिते प्रसिद्ध सिद्धासनी सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू यासी अभय करू ज्ञाने केला पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर ते निरागत विचार ठेविलासे केशव चैतन्य बाबाजी चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य झालेसे प्रसन्न तुकोबासी एकनिष्ठ भाव तुकोबाचरणी एकनिष्ठ भाव तुकोबाचरणी म्हणून बहिणी लाधलीसे शिवहृदयीचा मंत्र पै आगाध शिवहृदयीचा मंत्र पै आगाध आलासे प्रसिद्ध भक्ती योगे गोपाल कुमाई एक साथ मंडपातले सगळे लोक हात वर करा एक साथ आणि फिरवा कॅमेरा
उपदेश पार्वतीसी केला आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी शिवहृदयीचा मंत्र पै अगाध शिवहृदयीचा मंत्र पै अगाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगी तेणे त्या गोरक्षा केले कृपादान तेणे त्या गोरक्षा केले कृपादान तेथूनी प्रगट जान गहिणी प्रती गहिणीने दया केली निवृत्तीनाथा बाळक असता योग रूपे तेथून ते बंद करा फुल लावलं तेथूनी ज्ञानेश पावले प्रसाद तेथूनी ज्ञानेश पावले प्रसाद झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू त्यासी अभय करू ज्ञाने केला पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर तेने राघवी विचार ठेविलासी केशव चैतन्य बाबाजी चैतन्य झाले से प्रसन्न तुकोबासी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी मनोनी बहिणी लाधली से शिवहृदयीचा मंत्र पै अगाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वरमहाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. सकल संतांच्या पदस्पर्शानं देवांच्या कृपेनं पुनीत पावन पुलकित स्वादिष्ट झालेली काष्टी आणि श्रीगोंदा या परिसरातील पवित्र माती आणि अजनूज आणि तत्सम काही जोडलेल्या गावांच्या मध्यस्थानी 25 वर्ष संपन्न होणारा हा नारळी ज्ञान महोत्सव आणि त्यात माझ्या जीवनात श्री महाराजांच्या उत्सवातलं पहिलं हे आजचं कीर्तन. आल्यानंतर पहिल्या भेटीत त्यांच्या समवेत गडाच्या परंपरेचा सागर इतिहास 2 मिनिटात मला ग्रहण करण्याची अपेक्षा आकांक्षा अभिलाषा होती. परंतु दर्शनार्थी भाविक लोक आणि फोटोवाल्यांच्या गडबडीमध्ये जे मला कानात मिळालं ते नाथपंथ परंपरेचंच मिळालं. देणारही नाथ आहेत, ज्याला दिलं तेही नाथ आहे आणि नाथाने नाथाला दिलेलं ज्ञान या जगतात अनाथाचं भलं व्हावं या करता केलेली उक्ती आहे.
पहिल्याच भेटीत महाराजांचा स्वभाव शार्पपण, नीटनेटकेपण, टापटीप स्वच्छता आणि कमालीची विनम्रता पाहून माझं मन वेडपिस झालं. संस्थानिक बुवा म्हटलं की जरा चार चोपदार, त्याची स्वतंत्र गादी, जरा बाजूला सरका, नंतर महाराज भेटतील, हे जे त्यांच्याबरोबरचे गाबाळे जे लोक असतात ना ते प्रॉब्लेम करतात. पण महाराज स्वतः वेल एज्युकेटेड आणि साक्षेपी विचारवंत असल्यामुळं क्वालिटी आणि क्वांटिटी असलेल्या समाजाला बरोबर ठेवून परमार्थाची दिशा स्वच्छ आणि स्पष्ट करण्यासाठी एक उपाय योजना ते राबवत आहेत. आणि कीर्तनकार कीर्तनाच्या ज्ञानमंडपात येऊन 2 तासात बाजी मारून लोकांच्या टाळ्या घेऊन जातीलही कदाचित. त्यांना त्या मानानं यज्ञमंडपात दानद्रव्य मिळेल. परंतु माझी एक खासियत, पद्धती, परंपरा आहे पूर्वापार, की ज्यांच्याकडे उत्सवात माझं कीर्तन आहे त्यांचा पूर्व इतिहास सागर कानावरती आपण नोंद करून घ्यायचा. मग त्याचं तत्कथनन तत्प्रबोधन, त्याप्रमाणे चिंतन करण्याची पार्श्वभूमी समाजापर्यंत मांडायची. आलेला बुवा संत प्रकरण, नाम प्रकरण, उपदेश प्रकरण, ब्रह्मज्ञान प्रकरण, मागण्या आणि काला, मटेरियल समाप्त. पण वेगळी एक स्क्रिप्ट आणि रोज एक वेगळा विषय घेऊन या मीडिया तंत्राच्या समोर जाताना प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्यूबचे छोटे छोटे चॅनल आपापल्या मानानं एडिट करून ते विचार समाजापर्यंत देतात. त्यामुळं आपला मंडप, आपलं स्टेज, आपला मंच, आपली गादी, आपलं आसन, पखावजाची कणिक, त्यावरचं वस्त्र, विण्याची गवसणी, अडकवलेला टाळ, टाळकऱ्यांची स्वच्छता, स्पीकरचा ध्वनी, लख प्रकाश योजना, ध्वनी मुद्रणासाठी स्वतंत्र स्वरस्पंदनाला भाईंच्या सारखा उत्तम पेटी वादक, या दोघांच्या सारखा ज्ञाता पखावज वादक, अशा सगळ्यांच्या मध्ये ही धर्मसभा 1.5-2 तास संपन्न करावी लागते. काष्टीत माझं विशेष प्रेम, अन्य गावाशी नाही असा कृपया अर्थ कोणी कृपया लावू नये. पण काष्टीत मी कित्येक वर्ष काल्याची कीर्तनं केली आहे. त्यामुळं तिथून आलेले आदरणीय श्री अरुण काका, रमेशराव भोसले, विजय महाराज, महेश महाराज, मनोज महाराज, शिंदे बाबा, कळत न कळत कुणाचं नामकरण राहिलं तर मायेच्या पदराने आपण मला क्षमा कराल. भाई पेटी वादनाला एवढे स्वच्छ प्रतिभा संपन्न आहेत. वारकरी संप्रदायात, वैदिक सनातन धर्मात आणि महाराष्ट्रातल्या भारतीय तत्वज्ञानात एकताशी प्रतिपादन केली. वेदमंत्र म्हणणारा ब्राह्मण, पण वेदमंत्राच्या आधी मंडपात मंगलवाद्य वाजवणारे समाजात कोण असतील तर त्यांचं नाव बिस्मिल्ला खान साहेब. हा समन्वय आपल्या समाजाने शिकवलेला आहे. त्यामुळे वादाचं काही कारणच नाही. गेला वाद खंडोन. आणि आपले पितृचरण बरोबर आहेत, त्यांना मी खूप रिस्पेक्ट देतो, धन्यवाद देतो, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि तुम्ही बोलता बोलता एवढे वयस्कर झालात, मला धक्का बसला. चांगलं झालं. मला अजून म्हणजे मी अजून स्ट्रॉंग आहे. जरा दाढीने धोका दिलाय मला थोडा, पण माझा आवाज वगैरे व्यवस्थित आहे. जरा शुगर, बीपीनी जरा त्रास होतो कळत न कळत. दंडधारी यती संन्यास जीवन असल्यामुळं दीक्षा, टापटीप जरा यावेळी शिंदे साहेब प्रॉब्लेम होतो. पण त्या कालखंडात तेवढा काळ सुखदुःखाचा निघून गेला की मग सुखाचा आनंद प्राप्त असतोच. आजचा अभंग सगळ्या माझ्या टाळकरी बांधवांना नित्य नूतन नवा आहे. कृपया माझ्या सुद्धा पाठातलं नाही, परंतु अर्जंट स्क्रिप्ट काढली महाराजांच्या समवेत मी चर्चा केल्यानंतर. आणि या विठ्ठलगडाच्या नामसप्ताहाच्या नारळी महोत्सवात आता फक्त नाम महात्म्य संत प्रकरण सांगण्यात मजा नाही, हे मला डिटेक्ट झालं, हे मी ठरवलं. आणि मग मला माझ्या गुरुकृपेनं अभंग स्फुरला. संत श्रेष्ठ बहिणाबाईंचा, यांचं मूळ नाव श्री बहिणा रत्नाकर पाठक, गाव शिवूर बंगला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि बहिणाईंचं जे माहेर आहे ते लक्षतीर्थ म्हणजे देवगाव रंगारी. जगद्गुरु तुकोबारायांच्या ध्रुव चातक मंडळात कोंडाजी पंत लोकरे, मल्हार पंत कुलकर्णी, रामेश्वर भट्ट वाघोलीकर, शिवबा कासा, सोनबा ठाकूर इत्यादी 14 जणांची यादी आहे. या सगळ्या टाळकऱ्यात एकुलते एक स्त्री शिष्य आहे. उभ्या महाराष्ट्रात
तिचं नाव संत बहेणा आहे. बहिणा नाही बर का, बहेणा. उच्चार करताना वक्त्यावर फार मोठ्या जिम्मेदाऱ्या, कारण हे सगळे क्लिपा आज ना उद्या एडिट होऊन समाजापर्यंत जाणार आहेत. ही बहेणा त्यांनी गाथा लिहिला आणि गाथेत वाङ्मयीन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करत असताना अभंग नावाच्या व्रताची उपाययोजना केली. आता आदरणीय श्री महाराज विद्यमान गादीपती आहेत, महंत. ते शास्त्री आहेत. शास्त्री कोणी व्याकरणात करतं, कोणी साहित्यात करतं, कोणी वेदांतात करतं, कोणी न्याय विषयात करतं. काही तर आडनावाचे शास्त्री आहेत. विठाला विठाला म्हणून मी आजचा विषय हा स्वतंत्र नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास विषय ठरलाय. नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास याच केवळ एका विषया सभोवताली माझं चिंतन होणार आहे. काही ग्रामीण जनतेला, कष्टकरी वर्गांना विषय कंटाळवाणा आहे, पण जे भविष्यात विद्यापीठात PhD करणार आहेत, संशोधन करणार आहेत, पत्रकारिता करणार आहेत, मीडिया तंत्राला क्लिपा व्हायरल करणार आहेत, त्यांना एक स्वतंत्र विचाराची दिशा असावी म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा मी आज या पवित्र मातीत करतो आहे. या जगतात नाथ संप्रदायाला सोडून आतापर्यंत मला कुठल्या पंथाचा उदय झालाय असा अभ्यासात दिसलेलं नाही. नाथ शब्दाचा अर्थ मालक, अधिपती, स्वामी. 3 नावं सांगितले तुमच्या समोर. आणि या लोकात प्रणाम नमस्कार करत असताना आपल्याकडे जयहरी, वैष्णवात सीताराम, महानुभव बंधू बांधूंच्या मध्ये दंडवत, इस्कॉन मध्ये हरे कृष्णा, जरा शिकलेले नमस्कार, त्यांच्यापेक्षा शहाणे नमस्ते, ग्रामीण भागात राम राम, माहेश्वरी समाजात जय गोपाल, दंडी संन्यासात ओम हरी, संन्यासात ओम नमो नारायण, वल्लभ वैष्णवात जय श्री कृष्णा. बसा भाऊ. आणि नाथ पंथात अलख आदेश कोणता शब्द आहे? कंटाळे का सुरुवातीला तुम्ही सगळेजण? आदेश शब्द आहे. आदेश. आदेश शब्दाचा अर्थ सूचना. गुरुनं शिष्याला दिलेली सूचना वा शिष्यानं गुरुला केलेलं अभिवादन. संत या पंथात आहेत याचं नवल नाही बाई, देव या पंथात आहेत याचं नवल आहे. संत या पंथात आहेत नवल नाही, पण देवच या पंथात आहेत. जरा यादी देतो. विष्णू परमात्म्याचं नाव रमानाथ. विष्णू परमात्म्याचं नाथ पंथात नाव काय? रमानाथ. गणपतीच्या बाबतीत गणनाथ सरस्वती, रवि शुक्र बृहस्पती, पंचेतानी स्मरे नित्यम, वेदवाणी प्रवर्तते. गणपतीला सुद्धा गणनाथ. आणि जुने लोक फडकरी परंपरेत पंढरीतले पांडुरंगाचा जय जयकार करताना पंढरीनाथ भगवान की. नाथ पंढरीनाथ. ज्याच्यापासून वारकरी परंपरेला दीक्षा मिळाली ते आदिनाथ भगवान की. मंचर, आंबेगाव, खेड, नारायणगाव, आळेफाटा या प्रभागात आणि पारनेर प्रभागात जास्त करून कालभैरवाची मंदिर आहेत. आणि कालभैरवाला भैरवनाथाचा भैरवनाथ. आणि कनकगिरी पर्वताच्या रांगेत जो राहतो परमात्मा, कनकगिरी पण तुम्हाला जड प्रकरण आहे. जेजुरी गड. त्याला कनकगिरी का म्हणायचं कारण आहे, लग्न झालेले वधू आणि वर भगवंताच्या म्हाळसेच्या दर्शनासाठी जातात आणि तो म्हाळसाकांत, मार्तंड भैरव, खंडेराया, खोबऱ्याचे तुकडे, कोटंबा
ज्ञानबुध लिहातात आणि हळदीचा भंडारा उधळतात. अंग पिवळं होतं, केस पिवळे होतात, हात पिवळे होतात, वस्त्र पिवळं होतं. आणि मग त्या नवऱ्यानं नवरीला काही विशिष्ट पाहिल्या कडेवर घेऊन चढायचं असतं. आता नवऱ्याच्या मापनात नवरी असेल तर चढण्यासारखंच नाही, परंतु पहिल्याच विवाहाच्या पूर्वसंध्येच्या कालखंडानंतर आशक्त असलेला नवरा अचानकच पती झाला आणि त्याला गडाच्या पायऱ्या चढायची वेळ आली. पहिल्याच 3 दिवसात जर मणके गेले तर जन्मभर बेड रेस्ट डॉक्टर सांगतात. त्यामुळे देशकाल परत्वे उचलावं की न उचलावं, ज्याचं झालं ज्याचं होणार आहे त्यांनी ठरवावं. आमचं यात वाटोळ झालेलं आहे. ज्यांना मराठी स्वच्छ कळती ते हसतील, जे मुरदाड आहेत त्यांनी प्रसाद घ्यायचा, रेटायचं जायचं. कालभैरव यात 8 भैरव आहेत. विजूंना आणि महेशला पाठ आहेत. यादी देतो: बालभैरव, रुरु भैरव, रुद्र भैरव, आशितांग भैरव, चंड भैरव, क्रोध भैरव, उन्मत्त भैरव आणि काल भैरव. तुम्ही मला ही यादी दिल्यामुळे मी मिळालेल्या द्रव्यातलं अर्ध तुम्हाला जाताना देईल. महेशाकडनंच महेशाच्या अवताराचं गुणगण ऐकणं हा अमृत योग आहे. हा तर आपला दिग्विजय यात्रेचा एक प्रभाग आहे. हे भैरव आहेत आणि कालभैरवाची यात्रा पूर्ण केल्या विना विश्वनाथाची यात्रा काशीची पूर्ण होत नाही. ते चौकीदार आहेत, ते दंडाध्यक्ष आहेत. त्यांच्या विना काशी तीर्थात पापणी हलत नाही एवढा अधिकार त्या देवतेचा आहे. खंडेरायाच्या जिजुरीला सुवर्ण कंकणगिरी का म्हणायचं? पिवळी हळद पडल्यामुळे सूर्य किरणाची छटा त्या पर्वताच्या रांगेवर पडते आणि मग तो पर्वत सुवर्णाकार दिसायला लागतो, म्हणून त्याचं नाव कनकगिरी पर्वत. मी चंद्रशेखर महाराज दिग्लकरांच्या मुखातून श्लोक ऐकला: ध्यायेन मार्तंड रूपम अचल चल कोटी सूर्य प्रकाशम नित्यम बोधावरूढम परमविरलम श्री कोटी कंदर्प दर्पण श्रीमन मल्लारी राजम विजय जय करम म्हाळसा कांत सिद्धम. ज्यांना आपलं कुलदैवत माहिती नाही कुठल्याही समाजातला, त्यांनी खंडोबा कुलदैवत मानावं. ज्यांना कुलदेवी माहिती नाही त्यांनी तुळजापूरची जगदंबा मानावी. आणि ज्याला गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप प्रतिपादन करावं. जसं अनेक गोळ्या दिल्या पण फरक नाही, मग एमडी मेडिसिन किंवा MBBS डोलो देतो, पॅरासिटामॉल देतो, घाम निघतो आणि मनुष्य मोकळा होतो. अँटीबायोटिक औषध असावं. तसं खंडेराय, जगदंबा आणि काश्यप गोत्र हे सगळ्यासाठी सुधारित औषध आहे. यानंतर 11व्या-12व्या शतकात वारकरी संप्रदायाचा उदय विकसित झाला. पण आपल्या परंपरेचं हेड ऑफ डिपार्टमेंट कोण आहे? आपलं कॅबिनेट कोण आहे? आपलं माहेरघर कोण आहे? आपली उत्पत्ती कुठून आहे? आपले मालक कोण आहेत? स्तनपान कोणी केलं? आपली आई कोण? आपलं ग्राउंड चतुसीमा कोणती? आपली भौगोलिक स्थिती कोणती? तर याकरता सगळ्यांच्या पाठातली प्रमाण आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा माझा एक नियम आहे: जिथे सगळ्यात मोठा सप्ताह आहे तिथे पाठात नसलेला अभंग घ्यायचा, म्हणजे टाळकरी कोणते प्रमाण देत नाही. त्यानं म्हणायचं बिनविरोध निवांत उभे राहा, रूप पाहते जय विठ्ठल इथपर्यंत. पहिला चालीला तणाव फक्त, तुम्हाला बाकी तणाव नाही. ज्याचे आमदार कमी त्याला सत्तेत भय असतं. मी स्वतंत्र स्वरात आला तर तुमच्या कृपेनं प्राप्त असल्यामुळं सदस्य गेला आणि टाळ टेकवला, मग कसं होईल स्वप्नातही मला कधी आठवत नाही. त्यामुळे तुमची कृपा आहे सगळ्यांची. विषय आणि विस्तार संत या परंपरेत यात नवल नाही.
पण देवही या परंपरेत आहेत. गणपती पर्यंत मी आलो होतो. कायला बरोबर सांगितले, खंडेराय सांगितले, भगवान दत्तात्रेय ज्ञानसिंधू नावाच्या ग्रंथात भगवान दत्तात्रेय नाथपंथाला उपदेश देणारे आत्रिनंदन असा उल्लेख आहे. दत्तात्रेय म्हणून त्यांच्या फोटो खाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन असं लिहितात. स्वामी समर्थ नाथपंथ, साईनाथ नाथपंथ, धनकवडीचे शंकर बाबा नाथपंथ, ज्ञानोबारांच्या पासून तुकोबारांच्या पर्यंत, जोग महाराजापासून आपल्यापर्यंत नाथपंथ. याद्याची याद्या देणार आहे. मला हा विषय स्वतंत्र 7 दिवस पर डे 2 घंटे पाहिजे. विठाला विठाला नाथपंथांच्या ग्रंथाचा अभ्यास स्टडी करत असताना विठ्ठल आणि ऋषिकेश आपल्याला एक श्लोक गणपतीचा आढळलेला आहे. गजाननम तमहं वंदे गजकंठड रूपिणम विघ्नहरणम सदा नौमी रिद्धी सिद्धी प्रदायकम नमस्ते सृष्टी रूपाय. त्यानं जागा करावं त्या समोरच्या माऊलीला. त्या विठ्ठल विठ्ठल नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः भक्त प्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. ऐकला श्लोक नाथपंथातला. म्हणजे गणपती देवता सुद्धा नाथपंथाचा समन्वय असलेली देवता आहे. मारुतीराय नाथपंथाच अधिष्ठान आहे. त्याचं कारण आहे, आदिनाथ शंकर आहे आणि शंकराचा 11वा अवतार अंजनी नंदन केशरी नंदन मारुती आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याबद्दल असं म्हणाले, रुद्र 11वा अवतार 11वा अवतार. रुद्र 11वा अवतार अवतार रुद्र 11वा अवतार. कधी दुष्टांचा संहार, कधी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्ने जाय जाय, नाम घेता विघ्ने रुद्र 11वा अवतार, कधी दुष्टांचा संहार. आणि भगवत कृपेनं तुमच्याकडे शनिवार आला आणि मारुत्या देवतेला विशेष प्राधान्य असं आपल्या मुखातनं मी माझ्या कानात श्रवण केलं. जाता जाता त्याचंही स्मरण झालं. तो वातात मज आहे. आत्मज म्हणजे पुत्र, तो अवतार रुद्राचा आहे म्हणजे शंकराचा आहे आणि तो 11वा आहे. एकदा मला काय प्रकार घडला येणारच ना, ते परंपरेतलं आहे. विठाला 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 नागनाथ भगवान भगवान आदिनाथ शिव आपल्या नाथ परंपरेचा मंत्र देत असताना मत्स्येंद्राच्या कानावरती श्रवण करण्यात आला. या निवडलेल्या अभंगाला पॅरलल एक प्रमाण आहे. आदिनाथ उमा बीज प्रगट, आदिनाथ उमा
गमनातलं तत्वज्ञान देत असताना पहिली पसंती एका स्त्री शक्तीला या भारतात या जगतात देण्यात आली. हिमालयाच्या कुशीत राहत असलेल्या हिमगिरी नंदिनी असलेल्या श्री पार्वतीच्या कर्णकुहरात भगवान शंकरानं ओम आदेश इत्यादी मंत्राचा उपदेश केला. आता उदाहरण, जे मंडपात आहेत ते श्रवण करतातच, पण विकोच्या माध्यमातून एखादा आवाज वरच्या करण्यानं उच्च स्वरात झाला म्हणजे मोठा आवाज झाला तर सप्ताह ज्यांना आवडत नाही, ज्यांची गंधमाळा पाहिल्यावर डोकेदुखी वाढते, ज्यांना वर्गणी देण्याची इच्छा नाही, की ज्यांना हिंदू धर्मातला उपक्रम आवडत नाही, अशा अवलादींना स्पीकर मधून आवाज सहज कानावर जातो. म्हणून मी स्पीकर वाला सांगत असतो, आवाज आपला कमी करा, फुकट्यांना आवाज आपला जाऊ देऊ नका. मला उभ्या महाराष्ट्रात असा निरोप आला नाही की तुमच्या कीर्तनानं गावाचा ऐकून उद्धार झाला, अजून नाही आला. 49 इयर. त्यामुळे विनाकारण त्रास कशाला घ्यायचा, आवाज नाही आला आवाज वाढवायला पाहिजे. त्या स्पीकर वाल्याला वादक गायक रडकुंडीला आणतात, वाढव वाढव. अरे इथं वाढवण्यापेक्षा जाताना वाढव म्हणून कशाला वाढवतो काय. आता मला सांगा, एवढ्या प्रांगणाला एवढा आवाज स्वच्छ ऐकायला मिळतो की नाही, काही प्रॉब्लेम आहे का, तरी आवाज वाढवायचा. पूर्वी आमच्या लहानपणी मोठ्या मोठ्या यात्रेला तमाशा आले म्हणजे त्याचा करणं याच्याकडून, याचा करणं त्याच्याकडे आलायचं, याचा वक त्याच्यातून, त्याची गणगवळण याच्यात, काही मेळ लागायचा नाही. तसे प्रकार व्हायला लागले. त्यामुळे पैठणात, पंढरीत, आळंदीला यात्रेतले कीर्तन मी घेतच नाही. का? सोलीव शांततेचा भंग होतो आणि कीर्तनात वैचारिक मंथन करता येत नाही. फक्त एवढीच यादी आहे, आळंदीत नाव चमकलं म्हणजे लोकांना वाटतं तीर्थात सुद्धा यांचे कीर्तन असतात, एवढाच बेनिफिट आहे, बाकी काही फायदा नाही. विठाला विठाला हे तत्वज्ञान उमेला दिलं. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. वेदवचन एभ्यो माता मधुमत् पिन्वते पयपीयूषं देवरतिरदिरिवरः. मातृदेवो भव पितृदेवो भव. सकल तीर्थांचे धुरे जी एका माता अंडरलाईन पितरे. मातृत्वाला प्राधान्य दिलं, धन्य त्याची माता. आणि दोन नंबरला नंतर धन्य त्याचा पिता. नाही, आधी माता नंतर पिता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. कृष्ण माझी, कृष्ण माझा. त्वमेव माताच पिता, माताच कमला देवी. पिता देव महे, पिता देवो जनार्दनः. नवीन श्लोक. अजून एक श्लोक आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षांदी च पार्वती. माताच पार्वती देवी, पिता देव महेश्वरा. आधी मातृत्वाला प्राधान्य आपल्याकडं. सगळीकडे पहा, आईला नमस्कार करा, वडिलांना करा, देवाला करा, यज्ञाला, यजनाला, लग्नाला, शांतीला, भागवताला, रामायणाला, महाभारताला, प्रवचनमाला सुरुवात करा. हे ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठान श्रेष्ठान नमस्कृत्य. संत विप्र आणि ज्येष्ठ
अभिवादनशीलस्य, यांना अभिवादन करावं. का? त्यांचा दर्जा थोरलाय, वंदनीय आहेत, पवित्र आहेत. म्हणून आदिनाथ हे मंत्र देत असताना उमेचा विचार केला. निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरण. आदिनाथे उपदेश अतिशय दिलखुलास श्रवण करतायत. त्यामुळे त्यांचे चेहरे स्कॅन करता आले पाहिजेत, ऑब्झर्व करता आले पाहिजेत. मोठ्या मोठ्या मीडिया तंत्राला बघा, बरोबर मला माझ्या जीवनातली घटना सांगतो. देहूला आदरणीय मोदीजींचं आगमन झालं होतं आणि मला VVIP पास होता. गेलो मी, मला पोलिसांनी अडवलं. बोले क्या आहे? आता माझा स्वभाव विनोदी. मी म्हणाला हे शस्त्र आहे. बोले अंदर नहीं जा सकते, ये चेकअप करो. मैंने बोला ब्रह्मदंड इसको हाथ नहीं लगाना, मैं मीडिया के सामने चले जाऊंगा. धार्मिक नेता के धर्म सभा में धर्माचार्य को प्रतिबंध किया. नाही कळलं वाक्य? तुम्ही नाश्ते फिश्ते केलेत का काही? वाक्य होऊन गेल्यावर तुम्ही धार्मिक सभेत धर्माचार्यांचा अवमान, मीडिया तंत्राला जाईल म्हणलं, जड जाईल प्रकरण. एक पिया आला, मला घेऊन गेला. गेल्या गेल्या सगळ्या पांढऱ्या कपड्यातले बाबा पुढे बसले होते, पण मला 2 पिया थाटात घेऊन गेले, पुढे बसवलं आणि सगळे पांढरे, एकटाच मी या दंडधारी वेशातला. दिल्लीचे कॅमेरे होते, कॅमेरामॅन असा लांबवला, माझ्यावर झूम केला, त्यांच्या मीडिया तंत्राला माझा फोटो सुटला. यात काही मोठे पण नाही, कॅमेरावाल्याची किमया आहे. असं दाखवताना चेहरा झूम कसा करायचा, तो प्रसन्न कसा करायचा, मुडदाड कसा करायचा, झोपलेले जागे कसे दाखवायचे, जागे झोपलेले कसे दाखवायचे, उपस्थिताला अनुपस्थितीत कसं करायचं, अनुपस्थिताला उपस्थित कसं करायचं, एएमच्या माध्यमातून हे सगळे प्रकरण निघाले. जरा जागे राहा. पारंपरिक कीर्तन ऐकाच, पण नवीन नित्य नूतन काही ऐकायची सवय कानाला ठेवा. श्रोते हो, मोठी यादी आहे तुमच्या समोर. यादी हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथातली स्क्रिप्ट मी सादर करतो. मनपूर्वक ऐका. कोणापासून कोण नाथ उदयाला आले यादी देतो आणि मग बाबापर्यंत येणार आणि कीर्तन जय विठ्ठल करून टाकणार. अभंगाचे सगळे चरण होणार नाही. दर सप्त्यात आपण उरलेले अभंग सांगत चालू, क्रमशः पुढे मालिकेसारखं. पुढील भाग गुरुवारी. श्रोते हो, नाथ पंथात पहिलं स्वरूप आहे श्री शेष. शेष म्हणजे नाग. आता ज्यांचं अवतीर्ण झालं होतं, जरा टाळ्या वाजवून कडकडा. पहिलं स्वरूप आहे शेष. दुसऱ्या क्रमांकाला नाथ परंपरेत श्री गणेश. कोण? तुम्ही न ऐकलेली यादी देतोय मुद्दाम म्हणून. गणेश. 3 क्रमांकाला श्री चंद्र, ज्या चंद्रामुळे मन स्थिरावलं जातं. चंद्रमा मनसो जात चक्षु सूर्य अजायता. मनाची देवता चंद्र. फिजिक्स, भौतिक शास्त्र, पंचीकरण. चंद्र देवता. चंद्रानंतर माया मत्स्य स्वरूप. नंतर 5व्या क्रमांकाला शिवतत्व. 6 क्रमांकाला ज्योती स्वरूप म्हणजे अग्नि स्वरूप. लिंग हे अग्नि स्वरूप आहे. त्यात दाहकता आहे, ऊर्जा आहे, संप्रेक्षण आहे, व्होल्टेज आहे, करंट आहे, सप्लाय. त्यामुळे त्यावर 3 पायाची गळती मांडून अभिषेक पात्रातून सातत्याला पाणी ठिबक करावं लागतं. अभिषेकही घडतो आणि लिंगाची दाहकता थांबते. विज्ञान आहे. शिव कसं आहे? अग्नि स्वरूप आहे लिंग ते. नंतर 7 क्रमांकाला पार्वती, 8 क्रमांकाला ब्रह्मदेव आणि 9 क्रमांकाला भगवान विष्णू. आता कुणापासून कोण नाथ झाले याची यादी तुमच्या समोर देतो. शेषाचा अवतार अचल अचंबे नाथ. गणेशाचा अवतार गजकंथडी नाथ. कच्छ, गुजरात आणि हरियाणाला हा पंथ आहे, गजकंथडी नाथ पंथ. भजन तुमच्या परिचयाचं नाहीये. माझ्या माग म्हणा
आणि तुम्हाला जमलं तालात तर टाळ्या वाजवा आणि माना हलवा, म्हणजे कॅमेरा म्हणला तुम्हाला त्यात रेकॉर्ड करता येईल. जय गज बेली गज कन्हडनाथ, जय गज बेली गज कन्हडनाथ, रख दो सिर पर दास के हाथ. जय गज बेली गज कन्हडनाथ, रख दो सिर पर दास के हाथ. हे कोण आहेत? भगवान गजकंठनीनाथ गणेशनाथ. बीड जिल्ह्यात तुमचा माझा जिल्हा एक. तुम्ही आष्टी प्रभाग, मी बीड प्रभाग. त्यात माझं जन्मस्थान नवगण राजूर. इथे गाणपत्य पीठ आहे, तिथे मी सध्या विद्यमान आहे. श्रोते हो, तिथे एकाच शिलेवर 4 गणेश आहेत. समोर एक आहे 5 आणि बाउंड्रीवर 4 आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणात नवगणपत युक्तम राजुरी पुण्यक्षेत्रम असं वर्णन महर्षी वेदव्यास गौतमी खंडात करतात. तर तिथे डोमरीचे तिरी उत्तम टेकडी, तेथे गजकंथडी राहत असे. नाथांच्या त्या झुंडी येती भेटावया, पडती ते पाया अलख घोष. गणपती सुद्धा नाथपंथातलीच देवता. एखाद्या बुवानी आदिनाथ गुरु घेतला असता, परंपरा सांगितली असती, ते बिचारे थांबले असते. त्यांचाही दोष नाही. वाचनाचा बहुआयामी प्रकार समाप्त झाल्यामुळे आणि श्रवण सुख समाप्त झाल्यामुळे आता ऐकू कीर्तनकारांच्या मुखातून सखोल पारंपरिक ज्ञान येणं अवघड झालेलं आहे. त्यामुळं सप्ताहात एक तरी पारंपरिक प्रकरण प्रतिपादन करणारा वक्ता संप्रदायात असावा असं मला वाटतं. मी सुद्धा काही ब्रह्मवेत्ता नाही, पण मी ते कात्रणं तयार करतो, स्क्रिप्ट तयार करतो, विषय तयार करतो. आज या गावातल्या या मंडळीला हा विषय प्रतिपादन करायचा. आपल्याला अर्था घनता क्षमता प्रतिपादन करता येत नाही. विज्ञानाला ज्या प्रकरणापुढे हात टेकवावे लागतात अशा पदाचं नाव आहे आदिनाथ. आदिनाथ. आदिनाथानंतर उदयनाथ. अटमीन उदयनाथ. उदयनाथ म्हणजे पार्वतीचा अवतार उदयनाथ. उदयनाथानंतर सत्यनाथजी. सत्यनाथानंतर संतोषनाथजी. यानंतर श्रीमद भागवतात 9 नारायणाचा उल्लेख आला. शुकदेवानी राजा परीक्षितीला 9 नारायण सांगितलं. तर तिसरी यादी सांगतो बरं का. 9 9 9 2 18, आता 9 त्रिक 36. तिसरी यादी सांगतो. कोण कोण आहेत? कवी नारायण. कोण आहेत? कवी नारायण. कवी नारायण नंतर हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, प्रद्युम्न नारायण, पिपलायन, आविर्होत्र, द्रुमी नारायण, चमस नारायण आणि करभंज नारायण. ही यादी. यांच्यातून पुन्हा नाथ उदयाला आले. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, चरफटीनाथ, नागनाथ, भरतरीनाथ, रेवणनाथ आणि गहिनीनाथ. हा संप्रदाय फक्त पाथर्डी, नगर, बीड, जळगाव, खानदेश, गोरखपूर, उत्तर प्रदेश, राजस्थान, भारतापुरता नाही. हा कुठे? भारत, नेपाळ, तिबेट, चीन, रशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि इत्यादी अनेक राष्ट्रात ह्या नाथ संप्रदायाचे लोक आहेत. तांत्रिक, वज्रयानी, कापालिक, शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य या परंपरा विकसित झाल्या. बर, यात पुन्हा 12.5 पंथ आहेत. आता जर विचारलं बुवाला की आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा ही आपली परंपरा आहे वारकऱ्यांची, पण नाथात तुम्ही कोण? म्हणजे दर्शनी की अवघड? 2 पंथ आहेत ना त्याच्यात. टायटल मुख्य लीडर कोण आहेत? दर्शनी आणि अवघड. अवघड म्हणजे ज्याच्या कानात कुंडल नाही त्याला म्हणायचं अवघड. ज्याच्या कानात कुंडल आहेत त्याला म्हणायचं दर्शनी. भैरवदंड ज्यांनी चढवलाय त्याला शैली, शिंगी, पुंगी, मेखला, शंख, जानवे, आबीर, गुलाल, गोपीचंदन, त्रिशूळ, डमरू, मृगचर्म, खप्पर आणि भस्म. विठाला पूर्वी
18 पंथ होते, पण 12.5 पंथ शिल्लक आहेत. तर 12 जणांची यादी माझ्याकडे तुमच्या कृपेने आहे, ती पेश करतो. सतनाथी, धर्मनाथी, दर्यानाथी, आय्यपंथी, बैरागपंथी, रामपंथी, कपिलनाथी, गंगानाथी, मत्स्यनाथी, रावणनाथी, पावननाथी आणि पागलपंथी. अशा नाथात 12 शाखा आहेत. जसं वारकरी आपला एक आहे, पण वास्करांचा फड, दिहुकरांचा फड, आजरेकरांचा फड, बरोबर आहे की नाही, दैठणकरांचा फड, फळेकरांचा फड, राशीनकरांचा फड, शिरवळकरांचा फड, धोंडपण दादा अत्र्यांचा फड, सातारकरांचा फड. संप्रदाय एक आहे, पण फडांच्या शाखा आहेत. तसं नाथ एक आहे, पण विकास एवढा आहे. विठाला मत्स्येंद्राला हे ज्ञान मिळालं पाण्यात सागरात असताना, आणि मत्स्येंद्र तृप्त झाले. आणि मत्स्येंद्राने शिवाकडनं श्रवण किल्ला हृदयस्थ मंत्र आपल्याकडे घेतला आणि भक्ती योगानं तो सिद्ध झाला. 2 चरण आपले समाप्त झाले. भक्ती योगानं सिद्ध झाला. नाथ पंथात अवघड तंत्रज्ञान इतरांना न देणे ही परंपरा होती, परंतु याला कलाटणी दिली, व्यापकपण दिलं आणि काय केलं, प्रगट गुह्य बोले हे ज्ञान सगळ्यासाठी विकसित केलं. ब्रह्मसूत्र, गीता, उपनिषद अन्यांना ऐकायला मिळत नव्हत्या, देशिकारलीनी मराठी केली. ज्ञानेश्वरी गाथा, भागवत, अमृतानुभव इत्यादी वाङ्मय तयार झालं. श्रोते हो, तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथून प्रकट गहिनी नाथा प्रति. प्रति म्हणजे कडे. कोणापर्यंत आलं हे? श्रीमंत गहिनीनाथांच्या पर्यंत आलं. तर गहिनीनाथ राहतात कुठे? त्रिअंबक. त्रिंबक म्हणजे फक्त शिवलिंग अर्थ नाही, त्रिंबक म्हणजे राम सुद्धा. कसं म्हणाल तर यादी देतो, टाळ्या वाजवाल वाक्य कळलं तर. वाक्य कळल्यावर मरण्याच्या आधी पिटू नका. त्रिंबक हे फक्त शंकराचंच नाव आहे असं नाही, तर त्रिंबक रामाचंही नाव आहे. कसं म्हणाल तर अंबक म्हणजे स्त्री शक्ती, अंबिका म्हणजे भगवती, कौशल्या, सौमित्रा आणि कैकेयी ह्या 3 ज्याच्या आया आहेत असा जो तो रामचंद्र त्र्यंबक. इथे टाळ्याची जागा होती. त्रिंबक आहे. त्रिंबक धनुष्याचंही नाव आहे. तिथे कुशावर्त तीर्थ आहे. ब्रह्मगिरीतून पाणी ताकदीनं व्हायला लागलं, ऋषी मुनींनी कुश नावाच्या गवताने आवर्तलं, त्यामुळं कुंडाचं नाव पडलं कुशावर्त तीर्थ. 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभ त्रिंबक नाशिकला होतो. आता येणाऱ्या 2027 साली संपन्न होणार आहे. आजच माझं बाबाला अनुया सहित निमंत्रण. तुम्ही सगळे जण या. माझा पंडाल मंडप तिथे असतो. तुम्ही 7 दिवस कंटाळता, आम्ही 2 महिने मंडप जिवंत ठेवतो. कुंभमेळ्यात किती? 2 महिने. आताच प्रयागातून आलोय, 20 सेक्टर नंबरला होतो मी. श्रोते हो, चिंतनीय भूमिका इथपर्यंत आली. गहिनीनाथ हे त्रिंबकच्या गुहेत राहायला लागले. त्रिंबकला परशुराम जे आले, त्रिंबकला ब्रह्मदेव आले. परशुराम, ब्रह्मदेव आणि दत्तात्रयांचा संगम झाला आणि अद्वैत श्रीविद्या नावाचा ग्रंथ परशुरामजी दत्तात्रयांच्याकडनं शिकले. त्यात हादी विद्या, साधी विद्या, कादी विद्या, बाला, त्रिपुर सुंदरी, छिन्नमत्सा, बगलामुखी इत्यादी प्रकरण शिकण्यात आले. आणि मग अनुपम शिलेवर बसलेल्या गहिनीनाथांनी मुक्त हातानं विठ्ठलपंतांचे सुपुत्र, आपेगाव, जिल्हा संभाजीनगर, गोदावरीचा तीर, पैठणाच्या जवळ, कुलकर्णी उपाधी, आडनाव जावळे, रुक्मिणीचा पुत्र, तीर्थयात्रा करता करता सप्तशृंगीला आणि त्रिंबकला गुहेमध्ये शिरला. पोरगा कुठे गेला कोणालाच कळत नव्हतं. हिंडोल किंवा शिवरंजनी सगळ्यांनाच वाईट वाटलं. शिवरंजनी किंवा हिंडोल सगळ्यांनाच वाईट वाटलं. जिकडं तिकडं पाहत होते, हिंडोल किंवा शिवरंजनी जिकडं तिकडं पाहत होते, कुणालाच ते सापडत नव्हतं. काय करावं ते कळत नव्हतं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी म्हणाली, थोरला गेला तरी कुठे, पत्ता लागेना. चिमुकलं पोरग, चाफ्याच्या कळीसारखं नाक, नेत्र कमलाकार, बाजूबंद बांधलेले, भगवी काशाय वस्त्राची छाटी बांधलेली, कानात त्याच्या कर्णफुल, घुंगराळे केस पाठीवर उलतायत. आणि अशा प्रसंगाला माझं पोरग गेलं तरी कुठे. डुंकून पाहिलं ज्ञाननाथांनी, तर आपला दादा
अनुपम शिलेवरती, माझ्याकडे बघताय ना, अनुपम शिलेवरती गुहेमध्ये गहिनीनाथांच्या समोर बसलेला आहे. आणि गहिनींनी कृपा कटाक्ष न्याहाळलेले, आपले पदी वैसविले, आपल्या डोळ्यातलं तेज निवृत्तीनाथांच्या तेजात विलीन केलं आणि नाथपंथाचा उपदेश श्रीमन निवृत्तीनाथाला मिळाला. ही एक परंपरा आणि ज्यांचा नारळी सप्ताह त्यांची परंपरा अशीच. गहिनी प्रति म्हणजे कडे, गहिनीनाथांच्या कड गेल्यानंतर ब्रह्मचारी बाबा इक्वलेंट निवृत्तीनाथांचे गुरुबंधू बनले. त्यांचं ब्रह्मनाथ नाव काशीच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या ब्रह्मचारी बाबांचे दामोदरनाथ शिष्य झाले. दामोदरनाथांचे यादव बाबा प्रज्ञाचक्षू बाळेवाडी तालुका करमाळा. त्यांच्या शिष्य परंपरेत संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज गहिनीनाथ गड, त्यांचे शिष्य तारकेश्वरगडचे विद्यावाचस्पती वेदांताचार्य वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी श्री नारायण महाराज तारकेश्वर गडकर, त्यांचे शिष्य प्रथम मठाचे संस्थापक आदरणीय श्रद्धेय परमहंस परिव्राजक शिवयोगी शिवनाथ महाराज विठ्ठलगड पांगरा तालुका आष्टी जिल्हा बीड आणि विद्यमान या गादी परंपरेचे मठाधिपती श्रद्धेय महंत श्री रामकृष्ण शास्त्री महाराज विठ्ठलगड. अशी ही परंपरा आहे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान आणि तेथोनी प्रकट जाण गहिनी प्रती. अजून मला प्रतिपादन करता येईल, चिकार सांगता येईल. गहिनीने दया केली निवृत्तीनाथा बालक असता योग रूप. योग शब्दाचा अर्थ युज, धातूचा अर्थ जोडणे, जीवानी शिवाला कनेक्ट करणं म्हणजे योग. स्पीकर वाले हे चॅनल वायर या माईकला कनेक्ट आहे. तिकडनं तुम्ही पिन काढला, माझा आवाज लोकांपर्यंत जाईल का हो, तुम्हाला येईल का हो, का तोडला आणि जोडला की आला. जोडल्यावर जसा आवाज येतो, जोडल्यावर जसा प्रकाश पडतो, तसं जीवानी शिवाला जोडणे याचं संस्कृतात नाव आहे योग. योग रूपानं गहिनीने निवृत्तीनाथांना ज्ञान दिलं आणि तेथून ज्ञानोबा पावले प्रसाद. तेथून ज्ञानोबा पावले प्रसाद. ज्ञानोबा पावले प्रसाद. तेथून ज्ञानोबा पावले प्रसाद. तेथून ज्ञानोबा पावले प्रसिद्ध सिद्धास झाले ते प्रसिद्ध सिद्धास. वरदयीचा मंत्र पै आगाध. वरदयीचा मंत्र पै आगाध. ज्ञानेश पावले प्रसाद. ज्ञानेश पावले प्रसाद.
त्याच्याकडनं ज्ञान मिळालं. कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानियाचे राजे, महारावांचे राव, साधकाचा मायबाप, दरुषाने हरिताप ज्यांच्या हरल्या जातात त्या कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानोबारायांना आणि संस्थेच्या क्रमानं तुम्ही याही क्रमात आहात. किती परंपरा मांडाव्यात याबद्दल वेळ लागेल माझ्यासारख्या पागल माणसाला. अशा श्रेष्ठ परंपरा आहेत. ज्ञानोबारायांच्या परंपरेत श्री केसकर महाराज, याच परंपरेत विनायक दादा साखरे, याच परंपरेत श्री नाना महाराज, तात्या महाराज मोडक, याच परंपरेत श्रद्धेय किसन महाराज साखरे, याच परंपरेत परभणीकर गुरुजी, याच परंपरेमध्ये विश्राम गुरुजी, याच परंपरेत रामचंद्र महाराज यादव पाटील कोल्हापूर, याच परंपरेमध्ये साहेबराव काका ढेकळे तिप्पटवाडी श्री क्षेत्र नवगण राजुरी, याच परंपरेत विष्णू महाराज कोल्हापूर गुरुजी आपेगाव, याच परंपरेमध्ये श्रद्धेय पितामह भीष्म वेदांताचार्य निवृत्ती महाराज वक्ते आबा विदर्भ, याच परंपरेत मुमुक्षु पाठशाळेचे निर्माते मदन महाराजांचं सहकार्य कड्यातून ज्यांना लाभलं ते हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर, याच परंपरेत पुंडलिक महाराज जंगले, याच परंपरेत मारुती महाराज तुंटुणे शास्त्री, याच परंपरेत श्री बाबुराव महाराज वाघ, याच परंपरेत पुरुषोत्तम महाराज पाटील बुलडाणा विदर्भ, याच परंपरेमध्ये जयवंत बाप्पा बोधले, याच परंपरेमध्ये शेखर महाराज, याच परंपरेमध्ये चैतन्य महाराज. मोठी प्रदीर्घ यादी तुम्हाला देता येईल. याच परंपरेत पुन्हा ज्ञानोबारायांचे शिष्य ज्ञानेश पावले सिद्धासने. ज्ञानोबारायांच्या जवळ पिंपळ वृक्ष आहे. आळंदीला गेल्यानंतर 2 पिंपळ आहेत. एक पिंपळ आहे रुक्मिणी मातेने प्रदक्षिणा मारलेला आणि दुसरा पिंपळ आहे नाथ पाराचा. एकनाथ महाराज जिथे थांबत असत तो हैबत बाबाच्या पादुकेच्या समोर. तिथे 2 समाध्या. ज्ञानोबारायांचे शिष्य शिवदिनींचे केशरीनाथ, त्यांचे शिष्य नरहरिनाथ देऊळगाव राजा, आता विद्यमान मोहननाथ महाराज आणि पुढे होणारे उद्बोधनाथ महाराज. चला, या परंपरेत देवनाथ महाराज ज्ञानोबारायांचे शिष्य, त्याच्यात चुडामणी महाराजात गुंडा महाराज, बंडा महाराज, धुंडा महाराज, एकनाथ महाराज, भानुदास महाराज, चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज आणि गुरुदास महाराज आणि शरद महाराज देगलूरकर. किती याद्या सांगू तुम्हाला, किती याद्या सांगू. या परंपरेत स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांना पटशिष्य 4. एक लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज गुरु, बंकट स्वामी नेकनूर बीड जिल्हा आणि सोनोपंत मामासाहेब दांडेकर पुणे. याचबरोबर गुरुवर्य मोठे बाबा, निकम बाबा, जगताप बाबा, वैद्य बाबा, गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घोले बाबा, नथुसिंग बाबा, विद्यमान आत्ताच्या शांती ब्रह्म श्री मारुती महाराज कोरेकरांच्या पर्यंत आणि तुम्हा सगळ्या संस्थेच्या विद्यार्थ्यापर्यंत आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा ज्ञानदेवा सार तो लिहिले तेथून ज्ञानेश पावले प्रसाद इथपर्यंत ही परंपरा मला विकसित उभ्या महाराष्ट्रात सांगता येईल. पण एकट्याच कीर्तनकारांनी मंडपात सगळ्यांचाच वेळ एकट्याने घेणं हे देशकाल परत्वे बरं नाही. पण वयाची, वेळेची आणि मंडपाची व्यवस्थापनाची भूमिका सुद्धा वक्त्याच्या लक्षात आली पाहिजे आणि नियमात प्रतिबंधात त्यांनी कीर्तन करायला हवंय. खूप मोठ्या याद्या मला प्रतिपादन करता येतील. अजून काही याद्या तुमच्या समोर सांगू मी तुम्हाला, सांगतोच तुम्हाला. स्वामींच्या कृपेनं भगवान बाबा, यादव बाबांच्या कृपेनं श्रद्धेय श्री वामन भाऊ महाराज, भगवान बाबांच्या गादीवर भीमसिंह महाराज स्वामींचे पुतणे, भीमसिंह महाराजांच्या जागेवर पुन्हा आता विद्यमान नामदेव शास्त्री महाराज, तिकडे गोरक्ष महाराज, पुन्हा गादीवर विठ्ठलनाथ महाराज, इकडे पुन्हा शिवनाथ महाराज, विद्यमान महंत रामकृष्ण महाराज. हा सगळा नाथपंथाचा उदय आणि विकास लक्षात. मी जरी शंकराचार्याच्या परंपरेतला दंडी संन्यास घेतला असला तरी आम्ही मूळ कंधणनाथ परंपरेत आहेत, गजकंधणनाथ परंपरेत आहेत. त्यामुळे शैली शिंगी पुंगी मेखला शंख जाणव याबद्दल मला नितांत प्रेम आहे. एक श्लोक आहे, मराठीतला आहे, अतिशय सुंदर आहे. आपण स्वरात म्हणायचा प्रयत्न करू. मला शब्द तू सांग, जाताना सुट्टे 200 रुपये मी तुला देईन.
स्वरा जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडियले ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियले कंथा शैली पुंगी शंख मेखला जाणवे अणकाणात ते कुंडले हाती धरून माळ दंड चिमटा भाळी भस्मासी लावियले आदेश ही परंपरा लक्षात घ्या या पंथाला सोडून जगाच्या पाठीवर कोणी तयार नाही जरा थोडं आघाव पण करतो जास्त बोलतो मीडिया तंत्रातून आज ना उद्या पुढे श्रवण करणाऱ्या महाराज लोकांना विद्यार्थ्यांना माझ्या श्रोत्यांना प्रार्थना आहे दशनाम संन्यास पद्धती सुद्धा नाथ पंथातूनच उदयाला आली नाव देतो श्रवण करा जगन्नाथपुरी शंकराचार्याचा मठ आहे तिथे 2 संन्यासाचे 2 नाव आहेत आरण्य आणि वण शृंगेरी दक्षिणेतला शंकराचार्याचा मठ आहे तिथे भारती पुरी आणि सरस्वती पश्चिमेत गुजरातला शंकराचार्याचा 3रा मठ आहे आणि तिथे तीर्थ आणि आश्रम 4था शंकराचार्याचा मठ आहे बद्रीनारायणला ज्योतिर किंवा जोशी मठ तिथल्या संन्याशांना 3 नाव आहेत गिरी पर्वत आणि सागर या आमच्या दशनाम संन्याशी परंपरेला मढी मठ व्यवस्थापन गादी कोणी दिली असेल तर ते उपकार आहेत आमच्यावर नाथपंथाचे नाथपंथाचे आम्हाला ज्या मढी मिळाल्या 52 मढी त्या रिद्धीनाथ मढी आहे मनमुकुंद मढी आहे या ज्या मढ्यात मढी म्हणजे मठी मठी म्हणजे मठ मठ म्हणजे संस्थान गादी व्यवस्थापन विठाला नाथांच्या गादीला मठ गड संस्थान ही उपाधी नाही मी अभ्यास एवढंच बोलतो अन्यांना माझा विरोध अजिबात नाही पण त्रिंबकला जी प्रमुख गादी लेडार आणि योगी आदित्यनाथजींची जी अवैधनाथजींची गादी आहे गोरक्षनाथ ऐकताय ना तिथल्या नाथजींना प्रमुख लीडर पद आहे पीरजी काय नाव आहे पीरजी पीरजी म्हणजे श्री महंत महांचा सो अंतहा इति महंतहा महत थोरलं काम ज्याचे तो महंत आणि पीर म्हणजे प्रमुख लीडर संस्थापक आणि त्याला मठ नाही म्हणत त्याला दलीचा त्या गादीला काय म्हणतात दलीचा आता सगळ्यात विद्वान नाथपंथात महाराष्ट्रात तुम्ही सगळ्यांनी जाऊन ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकावी शैवागमनाच्या अंगानं ते पीरजी श्रद्धेय गणेशनाथजी बाबा आता प्रमुख लीडर आहे दलीच्या त्रिंबकला त्यांच्या दर्शनाला मी नेहमी जातो मी ब्राह्मण आहे दंडी संन्यासी कीर्तनकार आहे हे सगळं मार्केटिंग गुंडाळून बाजूला टाकतो आणि शिकण्यासाठी त्यांच्याकडे जातो आपल्यापेक्षा विद्वानाला आपण हात जोडून शिकलंच पाहिजे हा माझा संदेश आहे ते कोणत्या कुळातले कोणत्या जातीत आहेत कोणत्या धर्मातले मला माहित नाही ज्ञानाला अभिवादन करावं हात जोडावेत वयाचा विचार केला तर सगळ्या संत ज्ञानोबा वयाने लहान आहेत पण सगळ्या संतांच्या मीटिंग मध्ये ठरलं ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्याच्याकडे अग्रगण्य ज्ञान आहे त्याला अभिवादन करा जे पाणी नेत नाही त्याचं आम्ही ऐकायचं काय विठाला विठाला चला संत बहिणाबाई आणि तुकोबारांची परंपरा नाथपंथात कशी आहे ज्ञानोबारापासून अजून काही सांगायचं राहिलं श्री 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 गोरोबा काका नाथपंथातलेच नरहरी सोनार नाथपंथातलेच माणकोजी महाराज बोधल्यांचा धामणगावचा विस्तार नाथपंथ प्रेरितच त्यांच्याकडे जोग आहे चिमटा आहे आज आहे भस्म आहे वस्त्र आहे मेखला आहे आत्ता या घडीला श्रोते हो या परंपरेत समर्थांचाही सज्जनगडला समावेश होतो अवधूत योगी म्हटलेलं आहे त्यांना चला पुढे प्रकरण मांडत आपण एक क्रमप्राप्त परंपरा श्रवण करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करूया या परंपरेमध्ये अजून काही प्रकरण सांगण्यासारखी आहेत मुक्ताईंच्या शिष्य परंपरेत विसोबा खेचर विसोबांचे गुरुबंधू चांगावटेश्वरांच्या परंपरेत कुसच्चे विठ्ठल किंकरांचे शिष्य चिन्मयानंद उमरखेडकर त्यांचे गुरुबंधू ब्रह्मानंद स्वामी येहळेगाव तुकामाई त्यांचे शिष्य
सातारा जिल्ह्यात गोंदवले गावी ब्रह्मचैतन्य महाराज, त्या परंपरेत प्रल्हाद महाराज शास्त्री आणि पुढे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे महामहोपाध्याय चतुर्वेदाचे विद्वान. याद्याची याद्या पाठ आहेत माझ्या तुमच्या कृपेनं. नंतर मुक्ताईंचे शिष्य विसोबा खेचर, विसोबा खेचरांचे शिष्य नामदेवराय, नाथपंथाचा विस्तार. आणि विसोबांच्या परंपरेत नामदेवराय आणि मग महादा, विठा, नारा, गोविंदा या परंपरेत आता नामदेवरायांचे सगळे वंशज ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, नामदास महाराज आणि केशवदास महाराज आणि त्यांच्या फळाला जे जे कनेक्ट आहेत ते सगळे जण जरी उभगुपी चंदन लावत असले आणि पंढरीनाथाचे उपासक असले तरी सुद्धा नाथ परंपरेचा उदय आणि विकास आहे, ही भूमिका तुमच्या समोर मी आतापर्यंत मांडलेली आहे. कोल्हापूरला काळसिद्धांत परंपरेतला मठ आहे, तो नाथ परंपरेचाच विकास आहे. या जगतात असा कुठलाच पंथ आणि कुठलेच देव आणि कुठलंच संस्थान असं नाही की नाथ परंपरेशी त्याचं नात जुळत नाही. हा विस्तार आणि विकास आपल्या समोर मांडतो आहे. मग तुकोबारायला ही नाथ परंपरा मिळाली कशी, बहिणाबाई पर्यंत कशी आली, एवढ्या 3 चरणाचा उच्चार आणि जय विठ्ठल कशी परंपरा आली. काही बुवा सांगतात की विठाला आणि तसा निळोबारायांचा अभंग आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे आणि संप्रदाय सकळांचा येथून या अशी परंपरा सांगतात. पण बहिणा बहिणी अजून एक परंपरा तुमच्या माझ्यासाठी समजावून सांगितलेली आहे, अतिशय व्यापक आहे. ती म्हणाली, सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू त्यासी अभय करू ज्ञाने केला. ज्ञानोबा शुद्धीपत्राचा कार्यक्रम संपला आणि पैठणवरून आळंदीच्या दिशेला जात असताना एक ब्राह्मणाची स्त्री रडत आली. ओटीचं सामान, हिरव्या कंकणाचा चुडा, कपाळाला कुंकू लावलेलं, पतीच्या पादुका हातात आणि ती आता त्या आग्नीमध्ये चितेमध्ये उडी मारणार. तिला विचारलं, काय बाई कुठे चाललीस? ती म्हणाली, मी आता देहत्याग करते, सती चालले. त्या काळात कायदा होता म्हणे. ज्ञानोबा म्हणाले, आई असं करू नका, रडू नका, दुःखाचं कारण मला सांगा, काही निवृत्त करता आलं तर मी करतो. आता सोमुखी आपण बोले तो श्री विष्णू, ज्ञानोबा साक्षात विष्णू परमात्मा. काय झालं आई रडायला? म्हणजे माझे पती वारलेत. नाव काय? सच्चिदानंद. माऊली हसले, आश्चर्य वाटलं. वेदांतात असं लिहिलं, आई सत्स्वरूपता, चित स्वरूपता आणि आनंद स्वरूपता या 3 पदाला नाश नसतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. पाप निवृत्ती करणार, ताप निवृत्ती करणार केंद्र आहे, त्याचं नाव सच्चित आणि आनंद. आणि तुझ्या मालकाचं नाव सच्चिदानंद आहे. मरण हा शब्द मला पटत नाही. कुठे दाखव? चितेजवळ आणलं, प्रेताजवळ, प्रवरेतलं पाणी घेतलं, कमंडलूत. ज्ञानोबारायने कुठला मंत्र म्हटला असेल, रामकृष्ण हरी इत्यादी आपल्या पंथ परंपरेचा संस्कार केला असेल, प्रेतावरती पाणी टाकलं आणि सच्चिदानंद मेलीला जिवंत झाला. जिवंत झाला. उठल्या त्यांनी आलिंगन ज्ञानोबाला दिला, रडायला लागला. तुम्ही माझी आई आहे, तुम्ही माझे वडील आहे. काय काम आहे? काम एकच आहे, कुलकर्णी. मला तुमच्या हातानं परवरीच्या काठावर शिवालयात जगाला दान देणारी ज्ञानेश्वरी घ्यायची आहे. गुडार्थ दीपिका. सखे 12 से 12 कैकिका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जाहला. ज्ञानेश्वर महाराज की, प्रवरा मैया की, मोहिनी राज भगवान की. नमः पार्वती पते हर हर पंढरीनाथ भगवान की. ओम पासून ते येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वरीचे आधी पूर्ण झाले. ज्ञानोबारांनी कृपा केली, सच्चिदानंदाला गुरुमंत्र दिला. सच्चिदानंदानी गुरुमंत्र कोणाला दिला? यादीप्रमाणे सांगतो. तेने राघवी विचार ठेविलासे. त्या सच्चिदानंदानं राघव चैतन्याला गुरुमंत्र दिला. कुणाला? राघव चैतन्याला. राघव चैतन्याने तोच मंत्र केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य.
कैसे प्रसन्न तुकोबासी आणि शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. केशव चैतन्याने ते ज्ञान स्वतःचं नाव बाबाजी केलं. काय केलं? सत्पुरुषांनी गादीवर बसल्यावर जुनं आडनाव सांगायचं नाही, जुनं गोत्र सांगायचं नाही. नीट ऐका, जुनी जात सांगायची नाही, जुनं नातं उकरून काढायचं नाही. असं जे करतात ते लवकर नरकात जातात असं शास्त्र मत आहे. गादीवर बसल्यावर जुनं नाव लावायचं नाही. उदाहरणार्थ, पूर्वाश्रमी माझं नाव अमृत अनंत जोशी, मेला, पिंडदान केलं, शेंडी गेली, जाणवं गेलं. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः पिता नैव मे नैव माता च जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता नावडे जनधन माता पिता, पण आजच्या मंडपात मला जनावडे, पुढचं प्रकरण जडे जनावडे. मग जाताना काय बुक्का घेऊन जाऊ का? तुम्ही जागेत ना सगळेजण. नाव काय सांगायचं? त्या धुळ्यावरनं 40 गावला जाताना 2 तोंडा मारुती आहे, त्याला द्विमुखी रुद्र म्हणतात. तिथे एक बंगाली बाबा राहतो, ते तुमच्या कानावर घालून ठेवतो. मला साधू, मठ, संत, बैरागी, चिमटेवाला, भस्मावाला दिसला, वारकरी, गुरुकुल दिसलं की निमंत्रण नसताना मी जातो सहज. काय महाराज बरेत ना? काही नाही, शाल आपल्याकडे ऑलरेडी कीर्तनाची आलेली असतीच. हार गळ्यातला काढायचा, शाल घालायची. महात्मा गांधी पाचशे हिरवे त्यांच्या हातात द्यायचे, रामकृष्ण हरी. त्याला आनंद वाटतो, चहा टाकतो, शाल देतो, नारळ देतो आणि 500ला 500 तात्काळ परत येतात. कधी तर 500ला 500 लागून येतात. नाही कळ घेसी तेव्हा दिसे आई सास. त्या औटरम घाटातून 40 गावला जाताना त्या बाबाला मी भेटलो आणि मला दिसलं की सीताराम पंथी इथे, म्हणजे ते दिगंबर आखाड्यातले वैष्णव आहे. खूप बरा वास्तव्य करतात, त्यांची कृपा संपादन करवा. बघा किती साम्यवाद आहे आपल्या संप्रदायात, किती एकात्मता आहे. शिवराम स्वामींनी तुकोबरा यांच्याकडे बहिणा पाठवलं, नाही तर म्हणाले असते मीच तुला माळ घालतो, माझी शिष्या हो, माझं पुढे नावले, पत्रिकेत येईल, यादीत कुणी अष्टक करतील. तुकोबरा यांच्याकडे ती आली आणि तुकोबरांनी तिला कृपा केली, माळ दिली आणि बहिणाबाईला आशीर्वाद दिला. प्रपंच उत्तम कर, शिवर बंगल्याला जा, तुझे अभंग गाथा लिहे आणि विठ्ठलाच्या चरणी समर्पित कर. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी आणि म्हणून बहिणी लाधलीसे शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. झालासे प्रसिद्ध भक्ती योगे विठोबा शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. प्रसिद्ध भक्ती योगे नालासे प्रसिद्ध, नालासे प्रसिद्ध भक्ती योगे.
थांबा आता